नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत चाफेकळी मठरी। चाफेकळी मठरी बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी मैदा लागणार आहे, तर तो मी इथे घालून घेत आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं आणि थोडा क्रश करून ओवा, तर ओवा पण 1 चमचाच आहे। आणि इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, त्याला पण थोडंसं असं क्रश करायचं आणि याच्यावरती घालायचं। आणि 1 चमचा मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि याला मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता ह्याला मी 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण मठरी बनवायला घेऊया। मठरी बनवण्यासाठी मी इथे पिठाचा छोटा गोळा घेतलेला आहे, त्याला आपल्याला छोट्या आकारात आता लाटून घ्यायचा आहे। तर हे लाटून तयार आहे, याला आपल्याला मधोमध चाकूने कापून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे कापून घेतलेलं आहे। तर लाटून घेतलेली ही छोटी पुरी आपल्याला फोल्ड करायची आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी फोल्ड करत आहे, म्हणजे आपले चाफेकळी मठरी जी आहे ती तयार होईल। तर तयार आहे इथे चाफेकळी मठरी। तर तेल छान गरम झालेलं आहे, आता मी हे तेलामध्ये सोडत आहे। तुम्ही इथे बघू शकता छान ब्राऊन कलर आलेला आहे। थोडं अजून मी तळून घेते आणि ह्याला मग प्लेटमध्ये काढून घेते। तर अशाच प्रकारे मी राहिलेल्या चाफेकळी मठरी बनवून घेणार आहे। हे छान झालेले आहे, आता मी ह्याला काढून घेते। तर तयार आहे मस्त कुरकुरीत चाफेकळी मठरी। याला तुम्ही चहा बरोबर मस्त एन्जॉय करू शकता। तर नक्की करून बघा चाफेकळी मठरी। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।